ओम साईराम मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, आज आपल्याला शिकायचे आहे बोटनेक ब्लाउज डिझाईन. तर बॅक साईडला एकदम सेंटरवरती आपण पोटली बटन बनवून ही डिझाईन कशी केली ते बघूया. तर बघा, याचं जे कटिंग आहे ते आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर त्यातला आपण हा बॅकचा पार्ट घेतलेला आहे आणि संपूर्ण ब्लाउजचं कटिंग दाखवणार आहे आपण पार्ट 2 मध्ये. तर यामध्ये फक्त आपण डिझाईन बघूया पार्ट 1 मध्ये. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटरच्या शेजारी आपल्याला टक्स रुंदी म्हणजे पाठीला जे टक्स येतात ते टक्सची रुंदी टाकायची 4.5 इंच आणि टक्सची उंची सुद्धा 4.5 इंच घ्यायची आहे. त्या साईडने आपल्याला अर्धा इंच ठेवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर हाच भाग उचलायचा आणि दुसरीकडे असं छापून घ्यायचं. नसेल छापलं तर त्यावरती आपल्याला चॉकने परत एकदा आखून घ्यायचं आहे. तर इथं पण आपण आखून घेऊया म्हणजे मार्किंग करून घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ओके. त्यानंतर हा अस्तरचा भाग आपण ब्लाउज पिसावरती ठेवूया. तर ब्लाउज पिसावरती आपल्याला उलट्या साईडने ठेवायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आणि सगळीकडून शिलाई मारून एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथं मी घेतलेलं आहे हे बघा. ओके. आता आपण पाठीचे टक्स मारूयात. तर बघा, अशा पद्धतीने पकडायचं आहे आपल्याला आणि हे टक्स मारून घ्यायचे आहेत. तर बघा, दुसऱ्या साईडचा पण त्याच पद्धतीने मी टक्स मारत आहे. ओके. तर आता आपल्याला इथं कंबरपट्टी लावायची आहे. नेहमीच्या ब्लाउजला जशी आपण कंबरपट्टी बनवतो 1.5 इंच रुंदी काढून असं दुमडायचं एका साईडने 1/2 इंच आणि ही पट्टी बनवून घ्यायची. त्यानंतर सरळ बाजूने लावायची आहे आपल्याला. तर नेहमीच्या ब्लाउजला जसं लावतो ना त्याच पद्धतीने आपल्याला इथं कंबरपट्टी लावून घ्यायची आणि त्यावरती दाब शिलाई द्यायची आहे. या शिलाईला आपण फिनिशिंगची शिलाई सुद्धा म्हणतो. त्यानंतर इथं 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे. ही शिलाई आपल्याला ब्लाउज रेडी झाल्याच्या नंतर हात शिलाई केल्याच्या नंतर ही शिलाई उघडायची असते. ते एक्स्ट्रा थोडंसं आहे ते कटिंग करून घेतलं. आता हा बॅकचा पार्ट आपला तयार आहे. आता आपल्याला मध्ये कटिंग करून घ्यायचं आहे कारण इथं आपल्याला डिझाईन बनवायची आहे. ओके. तर हे बघा, इथं मध्यभागी मी कट करून घेते व्यवस्थित. तर दोन्ही पार्ट आपले वेगवेगळे झालेले आहेत. आता इथं कडनी शिलाई मारून घ्यायची म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही खालचं आणि वरचं कापड. तर दोन्ही भागाला आपण शिलाई मारून घेतली. आता आपण पोटली बटन बनवूया. तर थर्माकोलचे बॉल घेतलेले आहेत आणि 2 कलरमध्ये साडी आहे बांधणीची, त्यामुळे मी इथं 2 कलर यूज करणार आहे. तर लांबी रुंदी कापडच्या मी 2 इंच ठेवलेली आहे. तर 2 कलरमध्ये मी भरपूर असे तुकडे कट करून घेतलेले आहेत. ओके. तुमच्याकडे 2 कलर नसेल, सिंगल कलर असेल तर तुम्ही सिंगल कलर यूज करू शकता. तर बघा, आता इथं मी पोटली बटन सहज आपल्या स्टेशनरी दुकानामध्ये हे भेटून जातात थर्माकोलचे बॉल्स. ओके. तर अशा पद्धतीने आतमध्ये टाकून हे तुम्ही असं दोरा गुंडाळून 1-2 टाके टाकून हे पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे दोरा उसवत पण नाही आणि जे आतमध्ये थर्माकोलचे बॉल टाकले ते सुद्धा बाहेर येत नाही. ओके. तर अशा पद्धतीने मी हे थर्माकोलचे बॉल आहेत ते पोटली बटन बनवून इथं डिझाईनसाठी तयार करणार आहे. तुमच्याकडे थर्माकोलचे बॉल नसतील तर तुम्ही आतमध्ये आपले जे चिंध्यांचे तुकडे असतात ते एकदम छोटे छोटे कट करून आतमध्ये टाकून अशा पद्धतीने गुंडाळून घेतले तरी चालेल. तर इथं मी तुम्हाला मोजकेच दाखवणार आहे करून, बाकीचे तुम्ही तुमच्या लक्षातच आलेले असतील. तर बघा, मी इथं 4 बनवून दाखवलेले आहेत. ओके. तर बाकीचे भरपूर मी असे बनवून घेतले. त्यानंतर बघा, आपला जो उजव्या साईडचा पाठीचा भाग असतो त्या साईडला आपल्याला हे लावायचे आहेत. आता जर तुम्हाला वरतून लावायला सोपं जात असेल तर तुम्ही वरच्या साईडने लावायला चालू करा. तर मी जसं दाखवते ना ठेवून त्याच पद्धतीने इथं ठेवायचे आहेत. ओके. तर मला वरतून लावायला सोपं नाही जाणार, मी खालच्या बाजूने लावायला चालू करणार आहे. तुम्हाला वरतून जमलं तर तुम्ही बिनधास्त लावू शकता. तर मी खालच्या बाजूने पोटली बटन जे बनवलेले आहेत आपण ते लावायला चालू करणार आहे. हे बघा, दोन्ही कलरमध्ये एक हा कलर एक दुसरा कलर अशा पद्धतीने मी इथं सर्व टिच करून घेणार आहे. ओके. तर अर्धा इंचाच्या अंतरावरती आपल्याला हे टिच करून घ्यायचे आहेत. हे बघा असे, आणि जेवढे आपले बसतील इथं तेवढे मी इथं टिच करून घेणार आहे अगदी जवळजवळ. असे पोटली बटन बनवून नाही तुम्ही वेगवेगळ्या गळ्याला सुद्धा यूज करू शकता, डिझाईन सुद्धा बनवू शकता. खूप सिंपल आहे मैत्रिणींनो. काय, तर संपूर्ण बॅकच्या पार्टला उजव्या साईडच्या भागाला मी लावून घेतलेलं आहे हे पोटली बटन. ओके. आता आतमध्ये थोडंसं कापड मी कट करून घेतले म्हणजे फिनिशिंग मध्ये येण्यासाठी. त्यानंतर बघा, आपण लुकाला पट्टी कशी काढतो बघा, एक अस्तरची आणि एक ब्लाउज पीसाची. तसेच मी 2 पट्ट्या काढून घेतल्यात आणि याची रुंदी 2 इंच ठेवलेली आहे. त्यानंतर अर्धा इंचाची दोन्ही पट्ट्या सोबत धरून दुमड टाकून घेतलेली आहे.
ठीक आहे. आता ही पट्टी कशी ठेवायची बघा, मी तुम्हाला दाखवते. हे पहा, ही पट्टी आपल्याला अशी ठेवायची, अर्धा इंच खाली सोडून द्यायचे आणि मग टिच करायला चालू करायचे. तर सावकाश टिच करायचं आहे, बटन जे आहे ते इकडे तिकडे सरकलं नाही पाहिजे. हे पहा असं. ओके, तर सावकाश इथं पट्टी टिच करून घ्यायची. एकदम फिनिशिंग मध्ये आपले हे पोटली बटन बसणार आहे तिथं. त्यानंतर बघा अर्धा इंच खाली सोडलं होतं ते आपल्याला इथं दुमडून घ्यायचं आहे. आता हे बघा असं, आणि त्यावरती हे असं पट्टी अर्धी दुमडून घ्यायची आहे आणि कडनी शिलाई मारायची, पट्टीच्या कडनी पोटली बटनवरती एकदम कडनी. आणि आता बघा तुमच्या लक्षात आलं असेल, जे कापड होतं पोटली बटनचं धागे दोऱ्याचं ते एकदम झाकून गेलेलं आहे पट्टीमध्ये. त्यानंतर दुसऱ्या भागाला आपण जसं हुकाची पट्टी टिच करतो ना, त्या पद्धतीने इथं पट्टी टिच करून घ्यायची आहे. ओके, एकदम सिंपल मेथड आहे मैत्रिणींनो. हे पहा, तर दोन्ही पार्ट आपले बॅगचे तयार झालेले आहेत. आता दोन्ही पार्ट जे आहे ते एकावरती एक ठेवून घ्यायचे. हे पहा असं, आणि वरती एक्स्ट्रा असेल तर ते कट करून घ्यायचे. त्यानंतर बघा दुसऱ्या साईडचा पार्ट आपल्याला यावरती ठेवायचा आहे आणि कडनी शिलाई मारून घ्यायची आहे. ओके, हे पहा असं. यावरती तुम्ही अजून एक शिलाई सुद्धा मारू शकता. आता आपल्याला वरचा हाफ गळा तयार करायचा आहे. त्यासाठी अस्तरची पट्टी घ्यायची आहे आपल्याला. तर हे बघा 1 इंच रुंदीला घेतलेली आहे आणि अशी अर्धी दुमट टाकली मी. 1 इंच रुंदी घ्यायची पट्टीची आणि लांबी जेवढा आपला गळा असेल तेवढी घ्यायची आणि अशी अर्धी दुमडून आपल्याला ही तर टिच करून घ्यायची आहे. हे बघा असं. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आतमध्ये छोटे छोटे कट मारायचे. आणि जर जास्त कापड तुमचं शिलाईमध्ये गेलं असेल तर ते असं नॉर्मल कट करून घ्यायचं. हे बघा इथं थोडंसं माझं आहे तर मी ते कट करून घेते आणि छोटे छोटे कट मारायचे, म्हणजे गोलवा आकार येत असतो गळ्याला. ओके, त्यानंतर या पट्टीच्या कडने आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. हे बघा असं. तर दाब शिलाई आपली होत आलेली आहे. त्यानंतर सगळी पट्टी आपल्याला उलट्या बाजूला पलटी करून घ्यायची आहे. तर इथं कडनी शिलाई अजिबात मारायची नाही, पाव इंच अंतर सोडायचं आहे आणि मग शिलाई मारायची आहे. तर संपूर्ण हाफ गळ्याला आपल्याला अशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपला बॅगचा पार्ट जो आहे तो रेडी आहे. तर एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला बॅगचा पार्ट जो आहे पोटली बटन डिझाईन टाकून कसा बनवायचा ते दाखवलेला आहे. तर मैत्रिणींना व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, कमेंट आणि मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तर पार्ट 1 मध्ये आपण बॅगचं डिझाईन बघितलंय, पार्ट 2 मध्ये आपण संपूर्ण ब्लाऊजचं टिचिंग बघूयात. ठीक आहे, चला तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.